हॅलो, माझं नाव राहुल. सध्या मी आहे गिस्बन न्यूझीलंडमध्ये. तर आजचा ब्लॉग खूप मोठा होणार आहे. तर आज फर्स्ट टाइम मी कॅमेरासमोर शूट करतोय आणि मला कॅमेरासमोर यायला खूप म्हणजे असं वेगळं वाटत होतं. पण आज मी ट्राय करतोय. माझ्या रूममेटला सांगितलं शूट करायला आणि आजचा ब्लॉग खूप मोठा होणार आहे. तर आज माझ्या जीवनामध्ये म्हणजे आज माझं डेलीमध्ये काय होतंय हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आज तर मला सुट्टी आहे, तर मी कुठं जातोय आणि काय करतोय हे दाखवतो. हे गिस्बन म्हणजे एक छोटंसं असं टाऊन आहे. तर टाऊनमध्ये काय काय करतो मी, आज कुठं जातो हे दाखवण्याचा प्रयत्न करा. चला पाहत राहा व्हिडिओ आणि पुढं काय होतं हे दाखवतो. थँक्यू. तर मला आत्ता शेफ आलेत घ्यायला आणि आम्ही चाललो फिरायला. बघा बाहेरचं कसं दिसतंय. तरी पण सध्याचं टेम्परेचर आहे 14. चला जाऊ. कारमध्ये शेफ बसलेले आहेत, तुम्हाला दाखवतो. शेफ हे आहेत आमचे शेफ परमिंदर शेफ. चला भेटू नंतर. चला बाहेर फिरायला चाललो. तर दाखवतो मी तुम्हाला काय आहे. आता हे गिस्बनमध्ये सध्या या टाऊनमध्ये आहे, तर मी तुम्हाला दाखवल कसं कसं आहे इथे. आणि हे आहे गिस्बनमधील टाऊन सिटी सेंटर. आता रस्त्याने दाखवतो मी. रस्त्याने बघू शकता तर गर्दी आहे. रस्त्याने गाड्या जातात, पण सगळे रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करतात. आणि किती स्वच्छ असे रोड आहेत आणि कुठे खड्डे नाहीत. हे असे शॉप्स वगैरे असतात इथे. तर तुम्ही व्हिडिओजमध्ये दाखवल मी नंतरच्या पण की कसे असतं इथं. खूप असं मस्त असं ही टाऊन आहे, सिटी. झाडे वगैरे आहेत आणि हे क्लॉक टॉवर पण दिसतंय, जिथे प्रत्येक तासाला इथे घंटा वाजते. म्हणजे प्रत्येक तासामध्ये ते वाजत राहते. पाहत राहा कसे आहे इथे गिस्बनमध्ये. किती सुंदर असं शहर आहे. मी तुम्हाला आज दिवसभरात काय होतं हे दाखवण्याचा प्रयत्न कराल आणि आशा आहे की तुम्ही ते एन्जॉय करत राहा. बाहेरचे झाडे वगैरे पहा, किती मस्त असे सुंदर असे झाडे आहेत. पण बाहेर एवढं ऊन दिसतंय, पण सध्याचं तापमान आहे 14 डिग्री सेल्सिअस. आणि काल रात्री तर इतकी थंडी होती की जवळजवळ 3 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान झालेलं होतं. तर आता ऊन पडलंय तर खूप छान असं वाटतंय. तरी पण टेम्परेचर 14च आहे. आणि ही इथली नदी आपल्या इकडची गंगा समजायची. सध्या इथं खूप असं पूर आला होता, तर म्हणजे घाण झाली. नाहीतर खूप पाणी असं स्वच्छ असं असतं. आणि शेजारी एंट्रीज वगैरे म्हणतात. जो डोंगर दिसतोय त्याला कायटी हिल म्हणतात. तिथे पण आम्ही गेलो तर तिथले व्हिडिओ दाखवल मी. आधी पण व्हिडिओ काढलेले आहेत आणि तिथून खूप असा मस्त असा नजारा दिसतो. इकडच्या साईडला सिटी आणि पलीकडं असा समुद्र. तर तिथं गेलो तर ते पण दाखवल तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये. हे बघा, खूप असं मस्त असं वातावरण, खूप असं सुंदर अशी सिटी आहे ही. तुम्हाला तर मी नक्की सजेस्ट करेल की तुम्ही आयुष्यामध्ये कधी तुम्हाला जर वेळ भेटला आणि तुमच्याकडे पैसे असतील तर न्यूझीलंडला भेट द्या. आणि हे जे दिसतंय हा नजारा कॅमेऱ्यामध्ये तर कॅप्चर होत नाही. जो आपल्या उघड्या डोळ्याने दिसतंय ते तर कॅमेऱ्यामध्ये मी कैद करतोय, पण तरी पण ते त्याला इतकंच हे नाही करू शकत, कॅप्चर नाही होऊ शकत आहे. तर आयुष्यामध्ये नक्की न्यूझीलंडला भेट द्या आणि इथलं हे अद्भुत असा नजारा तुम्ही पाहू शकताय. हे बघा समोर बघा डोंगर वगैरे आणि ती झाडी पहा. बाहेर असं मस्त असं वातावरण. सध्या आम्ही कायटिया एरियामध्ये आहेत आणि हा म्हणजे गिस्बनच्या बाहेरचा एरिया येतो थोडासा. तर आम्ही चाललो. आता शेफ मला घेऊन चाललाय कुठेतरी. एक्झॅक्टली कुठे घेऊन चालले तर हे तर माहिती नाही, पण बाहेर पहा कसं असं हे आता ग्राउंड आहे आणि हे बाहेर डोंगर्स वगैरे कसे दिसतात. एकदम शांतता आहे इथे, एकदम शांतता. काय मस्त असा नजारा दिसतोय. मला तर शहाजी बापूंचं एक वाक्य आठवलं, काय झाडी काय डोंगर सगळं एकदम ओके.
तर मित्रांनो पहा आम्ही कुठं आलो होतो. गाया वगैरे आहेत इथे आणि मला त्यांना पाहून हे बघा माझ्या बायकोचीच आठवण झाली. आणि ह्या बाकी तिच्या सगळ्या मैत्रिणी कशा चरतायत खातायत. बायको माझ्याकडे तशी रागानेच पाहते. चला बायकोला आणि तिच्या मैत्रिणींना भेटून आपण चाललो होतो आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे. तर गाया पाहिल्या तर इथे थोड्याशा मेंढ्या पण आहेत. मेंढ्या पण चरतायत आणि इथं रोडचं असं काम चालू आहे. हे पहा इथं मेंढ्या कशा दिसतात. मेंढ्या चरत राहतात कंटिन्युअसली. तर सोडलेल्या जशा गाया सोडलेल्या होत्या आणि ते पलीकडे सिटी किती मस्त अशी दिसते. पहा ही सिटी आणि तिकडं समुद्र दिसतोय. त्यामध्ये जहाजे पण दिसू शकतात तुम्हाला. हे पहा ही छोटी छोटी जहाजे दिसतात पण ती खूप लांब आहे इथून. तर बायकोला आणि बायकोच्या मैत्रिणीला भेटल्यानंतर आम्ही आलो तिथं आईस्क्रीम खायला. इथं शेफ बोलले की फ्रेश आईस्क्रीम भेटते तर चला जाऊया. हे बघा लहान मुलं कसे आईस्क्रीम खात आहेत. बघूया आता आतमध्ये कशी आईस्क्रीम हे बघा आईस्क्रीम फ्रेशमध्ये कसे बनवतात. स्ट्रॉबेरीज वगैरे सगळ्यापासून बाकीचे फ्लेवर्स पण आहेत. हे बघा आईस्क्रीम कसे बनवतात ते. हे बघा आता कशी आईस्क्रीम बनवतात. व्हॅनिला आईस्क्रीम आणि आम्ही घेतलं मिक्स फ्लेवर. तर ते आता मिक्स फ्लेवर आणि सगळं ॲड करणार त्यामध्ये. आईस्क्रीम आता तयार होऊन येणार. फ्रेश आईस्क्रीम भेटणार. बघा फायनली आईस्क्रीम कशी दिसते. ये भी साथ मिली यार मेरी वाली भी. ओके आता आईस्क्रीम खात खात आम्ही चाललो होतो शेफ आणि मी समोर पहा बीचकडे. या बीचचं नाव आहे ओकीटू बीच. पाहत राहा हा अथांग असा समुद्र आणि बाकीचं कसं दिसतं छान. लाटांचा आवाज येत असेल तुम्हाला. हे पहा पाईन वृक्ष आणि हे लाटा आणि समुद्र. काय नजारा आहे मी सांगू शकत नाही. डोळ्यावरती विश्वास पण नाही माझ्या. बीचवरती बघा कसे लोक फिरायला आले. आणि मेन मुद्दा म्हणजे किती स्वच्छ असं आहे. स्वच्छ असं निळं पाणी आहे. आपल्यासारखे काही घाण नाही इथे. आता बीचवरती डॉगेश बाई पण आलेत. कुठे गेले हे बा डॉगेश बाई. लाटा पहा किती मोठे मोठे लाटा आहेत. आता पाहण्यासाठी बघा कोण आलंय. सगळी बच्चे कंपनी. मुलं जसं पळत चालली होती तिकडे. हे पहा काय भारी असं वातावरण आहे आणि लोक एन्जॉय करतात.
तर चाललो आता घरी. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.